हॅलो फ्रेंड्स, स्टडी बी केपिटल सॉन्ग या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आता आपण बघणार 18 फेब्रुवारी 2024ला जो झालेला होता स्कॉलरशिपचा पेपर, 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपचा पेपर जो झालेला होता, त्या पेपरचं महत्त्व तुम्हाला मी समजून सांगतो. या पेपरमध्ये जे क्वेश्चन्स पडलेले होते ते क्वेश्चन्स तुम्हाला पोलीस भरतीच्या लेवलचे, TETच्या लेवलचे आणि टेटच्या लेवलचे क्वेश्चन्स आहेत. तुम्ही माना की न माना, पण हे आहेत. तर तुम्हाला ह्या लेवलचा पुढे बी फायदा होईल. हे जे मित्र आहेत 5वीचे किंवा 8वीचे त्यांनाही फायदा होईल आणि हे पोलीस भरतीच्या मित्रांना, TET आणि टेटच्या मित्रांना पण याचा भरपूर फायदा होईल. बघा मित्रांनो, हे क्वेश्चन कसं सॉल्व करायचं आपण लवकरात लवकर उत्तराकडे जाऊया. बघा इथं काय दाखवलेलं आहे की ही जी इमेज आहे सहसंबंध ओळखायचं. या इमेजला बघून ही इमेज काढलेली आहे त्यांनी. तर काय हे जो चिन्ह आहे हे चिन्ह खालून काय करतं आहे, हे डायरेक्ट वर चाललं आहे बघा या साईडला, ठीक आहे. आणि हे वरचं जे चिन्ह होतं ते वरून डायरेक्ट खाली आलेलं आहे या आकृतीमध्ये, ठीक आहे. हे वरचं चिन्ह खाली आलं आहे, खालचं चिन्ह वर गेलं आहे. मग ही अशी आकृती इथं दिलेली आहे, अशी ही आकृती दिली. तर हे वरचं चिन्ह काय होणार, डायरेक्टली हे खाली येणार, ठीक आहे. आणि हे जे खालचं चिन्ह जे आहे ते काय होणार, हे वर जाणार. जसं तसं त्याच रिवर्स पोझिशनमध्ये वर जाणार. आता हे वरचा भाग एक वेगळा आहे, तो काय होईल, खाली येईल, ठीक आहे, असं खाली येईल. आणि हा खालचा भाग जो आहे तो काय करेल, असा वर जाईल. मग हे कुठे दिसतं आपल्याला, हे 3rd नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसते, बाकी कुठे दिसत नाही. त्यामुळे 3rd नंबरचं ऑप्शन हे करेक्ट आन्सर आहे याचं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर 34th नंबरचा क्वेश्चन, 34th नंबरचा क्वेश्चन इंग्लिशमध्ये अशा प्रकारे दिलेला आहे जॉनचा, तोच मराठीमध्ये. आणि 35 नंबरचा क्वेश्चन फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत, फारच मजेशीर क्वेश्चन. यांचे आन्सर जर बघायला गेलो आपण तर फार इंटरेस्टिंग पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही वेट करा. बघा 36 नंबरचा क्वेश्चन फार इंटरेस्टिंग, हे मी इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये तुम्हाला दाखवत आहे. तर बघा आपण खाली जाऊ, फार इंटरेस्टिंग क्वेश्चन. तत्पूर्वी ही एक जी इमेज आहे ती दाखवतो मी तुम्हाला. याच्यात काय दिलेलं आहे इंग्लिशमधनं, ही 37 नंबरची जी इमेज टाकलेली आहे, या इमेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक्झॅक्टली मॅचिंग इमेज कुठं आहे ते सांगा म्हणले. बघा एक्झॅक्टली मॅचिंग इमेज कुठं आहे, ही 3 ठिपके दिसाले तुम्हाला, 3 ठिपके सगळीकडे दाखवलेले आहेत, म्हणून विषय म्हटला 3 ठिपक्यांचा. हा जो एक डॉट आहे इथलचा तो या ठिकाणी नाही, त्यामुळं ही इमेज कटली, ठीक आहे. अजून कुठं नाही, एक इमेज कटलेली आहे. बघा अजून दुसरं काय याच्यामध्ये नाही आहे, ठीक आहे, एक नाही. तर हा एक ठिपका दिसतो इथं या इमेजमध्ये, तर हा ठिपका या ठिकाणी आहे का, या ठिकाणी नाही आहे, म्हणून ही बी इमेज कटलेली आहे, ठीक आहे. दोन्ही इमेज कटल्या. नंतर शेवटी बघा हा जो ठिपका आहे इथं आहे डॉटेड, आणि इथं हे अर्ध व्हाईट आणि अर्ध ब्लॅक आहे, त्यामुळं हे पण इमेज कटली. राहिली काय ही, म्हणजे आणि हे याचं करेक्ट एक्झॅक्टली मॅचिंग हेच येणार आहे, ठीक आहे फ्रेंड्स. अशा प्रकारे एलिमिनेशन म्हणजे आपण जे चुकीचे आहेत त्यांना बाजूला करायचं, ऑटोमॅटिकली आपलं उत्तर करेक्ट उत्तर ते भेटून जातं, ठीक आहे फ्रेंड्स. बघा आता आपण वरचे जे राहिले होते त्यांना मराठीतून बघूया. बघा या प्रश्नाचं लवकरात लवकर उत्तर कशा प्रकारे काढू शकतो आपण. काय दिलेलं आहे क्वेश्चन दिलेलं आहे की 5 आपलं 5 जानेवारी 2001ला शुक्रवार होता. 5 जानेवारी 2001ला शुक्रवार होता आणि जॉन शनायापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे. 100 दिवसांनी मोठा आहे. जॉन म्हणजे जॉनचा जन्म अगोदर झालेला आहे. कितीला झालेला आहे, 5 जानेवारी 2001ला शुक्रवार होता, ठीक आहे. तर आता आपल्याला ह्या अशा प्रकारच्या जर प्रश्नाचं उत्तर काढायचं झालं तर आपल्याला काय करावं लागेल, जॉन शनायापेक्षा मोठा आहे म्हणजे हे जॉनचा जन्म अगोदर झालेला आहे. कोण शुक्रवारी कोण जन्मलेला आहे, जॉन जन्मलेला आहे, ठीक आहे. तर जॉन अगोदर जन्मलेला आहे, त्याच्यानंतर ह्याच्या जन्माच्या नंतर काय होईल, 100 दिवसांनी हे शनायाचा जन्म होईल, ठीक आहे. शनाया जी आहे ना, शनाया इथं आहे बघा, शनायाचा जन्म. मग आपल्याला काय करायचं, डायरेक्ट हे जे दिवस दिले त्याला मी 100ला 7नं भागतो. 100ला 7नं का भागतो आहे की आठवड्यात 7 दिवस असतात, ठीक आहे. बघा ते वेगळा कलर घेऊ, ठीक आहे. 7 एक 7, 7 एक 7, इथं उरले 3, ठीक आहे. 30 झाले, जोडी गेली 30 झाले.
7 चोक 28, बाकी उरले 2, म्हणजे 30मधले जर 2 उरले बाकी, तर तेवढेच 2 दिवस आपल्याला पुढे शुक्रवारच्या पुढे वाढवत न्यायचे. तर आणि त्याच्यानंतरचा दिवस कोणता ते बघायचा. बघा 100मधले कोणते राहिले होते हे दिवस, हे जे बाकी राहिलेले असते ना, हे बाकी जे राहिले मी गोल जे केलेले आहे बाकी, त्याच्या पुढचा कोणता दिवस आहे ते बघायचं आपल्याला. म्हणजे त्या दिवशी शनायाचा जन्म होणार आहे. बघा शुक्रवारच्या नंतर 2 दिवस पुढे जायचं आपल्याला. शुक्रवार, शनिवार नंतर रविवारच्या नंतर जो दिवस येणार आहे तो कोणता असणार आहे, सोमवार. म्हणूनच याचं उत्तर आहे सोमवार. बघा फ्रेंड्स, जे आपल्याला दिवस दिलेले आहेत 100 दिवसांनी मोठा म्हणलेत ना, म्हणजे शनायाच्या जन्माच्या अगोदर जॉन जन्मलेला आहे. कितीला, 5 जानेवारी 2001ला. ठीक आहे. नंतर म्हणजे हे जॉनच्या जन्माच्या नंतर काय असेल, शनाया जन्मेल. मग हे शुक्रवार जर जन्मलेला असेल तर ते बाकीमध्ये आपल्याला 2 आलेले आहेत. 2च्या पुढे कोणता दिवस येतो, बघा 2 पुढे गेले शुक्रवारच्या नंतर शनिवार, रविवार, त्याच्या पुढे सोमवार. ठीक आहे. हे अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा खालीलपैकी फार इंटरेस्टिंग क्वेश्चन, हा फार इंटरेस्टिंग क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर तुम्हाला फार मजा येईल. बऱ्याच मित्रांना अवघड गेलेलं आहे. बघा फार छान टीईटीमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. टेटमध्ये, ठीक आहे, टेटमध्ये, पोलीस भरतीमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण सर्रास बघायला भेटतात. हे या इतर MPSC UPSCच्या परीक्षामध्ये सुद्धा अशा प्रकारचे क्वेश्चन्स दिसतात. ठीक आहे फ्रेंड्स. बघा काय आहे, ह्या क्वेश्चनला जर व्यवस्थित पद्धतीने जर ऑब्झर्व केलं तर कॉलम आणि जर रो सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अजिबात सुटणार नाही. याला काय करायचं आहे, या संख्यांमधली सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे ह्याच्यामध्ये 7ला बाहेर काढलं मी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 7च्या नंतर दुसऱ्या नंबरची कोणती आहे, 12. ठीक आहे. 12च्या नंतर कोणती आहे बरं, 12च्या नंतर 12ला कट केलं मी, 12च्या नंतर 18. ठीक आहे. 18 की आणलं इथं. ठीक आहे. तर 18ला आणल्याच्यानंतर 18च्या नंतरची कोणती आहे बघा याच्यामध्ये असं करत गेल्याच्यानंतर काय होईल माहीत आहे. आता ही 25 घेतली आपण. ठीक आहे. तर असं कंटिन्युअसली आपण पुढे चाललो. 25च्या नंतर 33, हे कटलं आपला 33. बघा आता मी इथं थांबतो थोडंसं, का, कारण की मला माहीत आहे पुढे काय आहे ते. याच्यावर भरपूर सारी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ह्या अशा गोष्टी कळतील. बघा आता हे लॉजिक जे आहे ते लॉजिक कसं लागतं आहे की 7मध्ये जर मी कलर वेगळा घेतो, 7मध्ये जर मी 5 मिसळले तर काय येते 12. 12मध्ये जर मी 6 मिसळले तर काय येणार आहे 18. 18मध्ये जर 7 मिसळले तर मी काय येणार आहे 25. 25मध्ये जर 7 मिसळले तर 25मध्ये जर 8 मिसळले तर काय येणार आहे 33. 33च्या पुढे जर मी 9 मिसळले तर काय यायला पाहिजे 42. 42च्या पुढे जर मी 10 मिसळले तर काय यायला पाहिजे 52. 42च्या पुढे जर मी 10 मिसळले तर काय यायला पाहिजे 52. आणि 52 आहे की नाही लिस्टमध्ये, 52 आहे इथं. पण त्याच्या अगोदरचा 42 आहे तो आहे का, तो तिथं नाही, तो ऑप्शनमध्ये. म्हणून हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. या ठिकाणी या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपलं काय येणार आन्सर 42. बघा ह्याच्यानंतर हे क्रॉस चेक करण्यासाठी आपण 52च्या पुढे जर काय, आता ह्याच्या पुढची संख्या काय असणार आहे 11 जर मिसळले बघा 63 येते. करेक्ट आहे 63 येते. 63च्या पुढे आपण जर 12 मिसळले तर 75 येते. म्हणून हे याचं आन्सर करेक्ट असणार आहे. विदाऊट कोई शक हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो, आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओज आपण हे चॅनलवर टाकत राहणार. TET, सेट, टेट, पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स दिसत आहेत, ते तुम्ही जरूर बघा आणि करा. बघा हा क्वेश्चन्स कोडचा दिलेला आहे. 25ला जर असं लिहिलेलं असेल, ठीक आहे, 57ला जर असं लिहिलेलं असेल, 34ला जर असं लिहिलं असेल, आणि तर 14ला कसं लिहिणार. बघा 25ला काय लिहिलेलं आहे नेमकं, म्हणजे बघा हे काय केलं आहे 2ला शेवटी घेतले तिथं. ठीक आहे. म्हणजे या 2ला शेवटी लिहिलेत, या 5ला अलीकडे घेतलेत आणि दोघांची वजाबाकी केल्यानंतर काय येणार आहे बरं, 5मधून 2 काढलेत की राहतात 3. हे असं या प्रकारे इथं आलेलं आहे. तसंच बघा ह्या 57ला आपण काय केलेलं आहे, 57चे
जे शेवटचे 7 आहेत त्याला सुरुवातीला घेतलेले आहेत, नंतर हे 5ला, ह्या 5ला काय केले, 5ला शेवटी लिहिले, दोघांची वजाबाकी केली तर काय होते 2 म्हणल्यानं मग हे अशा प्रकारचे 725 येते. तर त्याच प्रकारे हे पण आलेलं आहे. तर आता 14ला काय करायचं आपण, 14चं काय करणार आपण, सरळ 14 सुरुवातीला काय आहे 1 आहे आणि शेवटी 4 आहे, म्हणजे शेवटचे 4 जे आहेत ते मी अगोदर घेतो. ठीक आहे, शेवटचे 4 आहेत ते मी अगोदर घेतो. नंतर हा जो 1 आहे, 1 काय करणार इथं घेणार, पुढचा 1 मागे घेणार. ठीक आहे, 4 - 1 केलं तर काय येणार आहे आन्सर आपलं, मधामध्ये 3 येणार आहे. मग 431 हे कुठं दिसतं आहे, 3rd नंबरच्या ऑप्शनमध्ये. हे याचं करेक्ट आन्सर असणार. बघा मित्रांनो, अशा प्रकारच्या क्वेश्चन्सचे हे आन्सर आपण सांगत आहोत. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. आणि पुढे दिलेल्या प्रश्नांसाठी बघा, हे मराठीत पण दिलेलं आहे क्वेश्चन, इंग्रजीमध्ये आपण बघितलेलं आहे, याचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगितलेलं आहे मी. असं तुम्ही ह्याला व्यवस्थित तंतोतंत जुळणारी आकृती कोणती ते सांगितलेलं आहे, ते विचारलेले आहे. अगोदर बघा ठिपके कुठे आहे, ठिपक्यामध्ये हा ठिपका नाही म्हणून हे कटला. ठीक आहे, नंतर बघा आपण काय कट केलं होतं, हा डॉट बघा इथं आहे आणि इकडं नाही म्हणल्यानं ही इथून चुकली. नंतर शेवटला काय होतं, एक होता हा ठिपका इथं आहे, इथं नाही म्हणून हा पण चुकला. मग राहिलेलं काय, हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे 2 नंबरचं. बघा अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्नांचे उत्तर आपल्याला भेटत आहेत. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आपल्या 5वीच्या 8वीच्या मित्रांना, TET टेटच्या मित्रांना हे व्हिडिओज तुम्ही नक्की शेअर करा. आपण अशाच प्रकारचे जे व्हिडिओज आहेत ते रेग्युलरली घेणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला नक्कीच पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी, पोलीस भरती, स्कॉलरशिप, आपली NMMS या सर्व परीक्षांसाठी हे जे व्हिडिओ ते कामाला येणार आहेत. ठीक आहे, NMMSची स्कॉलरशिपची असते स्कॉलरशिप. ठीक आहे, आणि NMMS ही 8वीची जी परीक्षा आहे ज्याच्यावर 60,000 रुपये स्कॉलरशिप भेटते, त्या स्कॉलरशिपसाठी पण हे कामाला येणार आहे. ठीक आहे, 5वी आणि 8वीची स्कॉलरशिप तर कामाला येणारच आहे. ठीक आहे, अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.